नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या काव्य आणि पार्थ या दोघांचा पतंग उडवण्याचा संक्रांतीचा सण कसा साजरा होतो हे आता आपण ह्या प्रोमोमध्ये बघणार आहोत। तर 15 आणि 16 जानेवारीच्या भागामध्ये आता पार्थ, आयुष आणि रम्या हे सगळेजण गच्चीवर पतंग उडवत असतात। तेव्हा मात्र आता रम्या ही पार्थला हरवत असते। तर आता आयुष म्हणतो की हे बघ, अरे दादा लवकरात लवकर रम्याचा पतंग काप, नाहीतर ती आपल्याला हरवेल। तेव्हा आता ऐनवेळेस तेथे काव्य येते आणि काव्य तिचं पतंग घेऊन रम्याचा पतंग कापते। पार्थ आता म्हणतो की रम्याचा पतंग कोणी कापला, आणि तेवढ्यात काव्य ही तयार होऊन आलेली असते। काळी साडी नेसून आलेली असते आणि डोळ्याला चष्मा वगैरे लावलेला असतो। गॉगलमध्ये आता काव्य खूपच छान दिसत असते आणि पार्थ तिच्याकडे बघत असतो। तर काव्य म्हणते की आता रम्याचा पतंग मी कापला। हो आता तर पार्थ तिच्याकडे पाहतच असतो। तर आता काव्य म्हणते की आओ ना फिर, माझ्याकडे नाही तर पतंगाकडे बघा पार्थ देशमुख, म्हणून ती आता पार्थला अगदी धडक देते आणि पार्थला धक्का देऊन दोघंही एकमेकांच्या मिठीत येतात। आणि गॉगलमधून आता काव्या पार्थकडे बघत असते आणि लगेच गॉगलमधून बघता बघता मात्र ती आता पार्थला डोळा मारते। तेव्हा मात्र पार्थ अगदी खुश होतो आणि काव्याकडे बघत असतो। काव्याचं पतंग खूपच सगळ्यात जास्त उंच गेलेला असतो आणि पार्थ आता त्या पतंगाकडे बघून हसतो। तेव्हा आता मित्रांनो, काव्य आणि पार्थ या दोघांचं नातं सुद्धा आता संक्रांतीच्या या मुहूर्तावर अगदी व्यवस्थित झालेलं असतं। दोघेही अगदी आनंदाने एकमेकांच्या गोडव्याने एकत्र येतात। तर नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।